बुधवार दिनांक 14 जानेवारीला आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांत हा सण 3 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी करी म्हणजे किंक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगी का साजरी केली जाते, भोगीचे महत्त्व काय आहे, त्याचबरोबर आपण भोगी दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. मकर संक्रांत हा सण 3 दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर तो संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करायला विशेष महत्त्व आहे. भोगी म्हणजे खाणे, उपभोग घेणे. हेमंत ऋतूमध्ये येणारा हा सण, यावेळी निसर्ग बहरलेला असतो. यावेळी वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात, त्यांचा आपल्या आहारात समावेश व्हावा यासाठी भोगीचा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर बघा, या दिवसामध्ये थंडीही खूप असते आणि शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. तर तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी देखील या दिवशी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. यालाच आपण भोग म्हणतो. भोगी या शब्दामध्ये त्याचा अर्थ धरलेला आहे, उपभोग घेणारा, आनंद घेणारा. जो न खाई भोगी तो सदा रोगी असे म्हटले जाते. निसर्गामध्ये ज्या ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्यांची मिक्स भाजी केली जाते. यामध्ये गाजर, वरण्याच्या शेंगा, वांगी आणि यामध्ये सर्वांमध्ये तीळ घालून ही भाजी बनवली जाते आणि याचाच नैवेद्य देवांना दाखवला जातो. या दिवशी इंद्रदेवाची प्रार्थना केली जाते. आपल्या शेतामध्ये उदंड पीक पिकू दे यासाठी इंद्रदेवाची प्रार्थना केली जाते. तर या भोगी दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आपले घर अंगण स्वच्छ करायचं आहे. या दिवशी मकर संक्रांतीचा हा पहिला दिवस असतो. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर शक्य असेल तर तिळाची उटणे देखील आपण या दिवशी लावायचं आहे. स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचे आहेत, म्हणजे आपण डोक्यावरून आंघोळ करायची आहे. कारण मकर संक्रांती दिवशी स्त्रियांनी डोक्यावर पाणी घ्यायचं नसतं. तर भोगी दिवशी आपण केस धुवायचे आहेत. अंगणामध्ये सुंदर रांगोळी काढायची आहे, देवपूजा करून घ्यायची आहे आणि मिक्स भाज्यांपासून भाजी बनवायची आहे. त्याचबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी करून देवांना नैवेद्य दाखवायचं आहे. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मिक्स भाज्यांची जी भाजी बनवतो त्यासोबत अळ्या तांदळाचा भात, त्यावर थोडेसे दही, गाजर आणि कांद्याची पात, त्यासोबत एखादी पालेभाजी देखील बनवली जाते आणि असे हे ताट आपण बनवतो आणि आपल्या शेजारच्या घरामध्ये दिले जाते. ही परंपरा ग्रामीण भागामध्ये आजही जोपासली जाते. तर आवर्जून आपल्या आसपासच्या कमीत कमी एक किंवा 2 घरात तर आपण अशी भाकरी द्यायची आहे. हा सण म्हणजे प्रेम वाढवणारा, आपुलकी वाढवणारा, स्नेह वाढवणारा सण आहे. त्यामुळे आवर्जून आपल्या आसपासच्या घरामध्ये अशी भाकरी जरूर द्यावी. जर शहरामध्ये हे शक्य नसेल तर एखाद्या गरजवंताला, भुकेल्या व्यक्तीला देखील आपण अशी भाकरी दिली तर त्याचेही पुण्य आपल्याला लाभते. भोगी दिवशी आपल्याला जी आपण खण आणतो, म्हणजे आपण ज्याला सुगड म्हणतो, मातीची लोटकी, ही आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत आणि यांची पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते. पण आपण हे देवघरामध्ये ठेवायचं आहे, त्याला हळद कुंकू लावायचं आहे. या खणांची या दिवशी आपल्या देवघरामध्ये पूजा करायची असते आणि दुसऱ्या दिवशी आपण हे खण पूजन, सुगड पूजन करतो. प्रेम वाढवणारा, आपुलकी वाढवणारा हा जिव्हाळ्याचा सण आपण आनंदाने, उत्साहाने साजरा करायचा आहे. तुम्हाला भोगीच्या, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.